नमस्कार. नैवेली विचार मंचचं काम अखंडपणे चालूच आहे. गेली 4 वर्षापासून आपण हे काम करतोय. यावेळेला गणेश उत्सवानिमित्त आपण या घाटावर बघतोय, वेगळं चित्र बघायला मिळतंय की हा घाट नवीन बनवलेला आहे. अतिशय सुंदर असा घाट बनवलेला आहे. त्यानंतर बाजूला खाली नदीमध्ये भरपूर पाणी आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्यावेळेला आपल्याला विसर्जन होईल 1.5 दिवसाचं 5 दिवसाचं असं आम्ही पूर्वी विचार केला होता. तर 1.5 दिवसाच्या गणपतीच्या वेळेला त्याच्या अगोदर आपला बॅनर इथं लागला पाहिजे आणि एक निर्माल्य कलश आम्ही विनंती केली होती नगरपालिकेला, त्याप्रमाणे तो पण इथे आलेला आहे. तर त्यावेळेला जे गणपती होते त्यानंतर 5 दिवसाचे भरपूर गणपती आपल्या गावातले असतात. तर सगळ्यांनी आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी निर्माल्य कलशमध्ये त्यांचं जे निर्माल्य होते ते टाकलेलं आहे. अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आहे. लोकांना आपण ज्या पद्धतीने जागृती करू किंवा आपल्या आमच्या विचारमंचच्या माध्यमातून ज्या प्रकारे आम्ही आवाहन करतो त्याला नक्कीच चांगला प्रतिसाद मिळतोय. आणि आता पण हे जे सार्वजनिक गणपतीचं विसर्जन आता होणार आहे त्यानिमित्ताने आम्ही मंडळांनाही आवाहन केलेलं आहे. मंडळाचे अध्यक्ष या ठिकाणी जे मंडळ येणार आहे विसर्जनाला त्यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे की आपलं निर्माल्य नदीमध्ये टाकू नका, त्या निर्माल्य कलशामध्ये टाका. तर अशा पद्धतीने हे जे काम चालू आहे हे थोडंसं समाधानकारक आहे. याच्या पुढेही आम्ही पुढे येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुका असो किंवा पुढे येणारे काही आमची समस्या असो त्याच्यावर हा विचारमंच हा लक्ष देऊन असेल आणि आमची संपूर्ण टीम या ठिकाणी जणू गावासाठी भरपूर काम करण्याच्या इच्छेने उतरणार आहे. तर अशा पद्धतीचं हे काम आहे. आम्हाला अतिशय समाधान वाटतं.